राम राम मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो. तर आज आपण एका काजूला 3 वर्षापूर्वी एक जोड केला होता. हाय बघा, यूट्यूबच्या माझ्या प्लेलिस्टमध्ये एक व्हिडिओ बनवला होता आणि तुम्हाला तो दाखवला पण होता. तर आता ते बघा सक्सेस झालं आहे. तर म्हटलं तुम्हाला त्याची माहिती द्यावी म्हणून. तर हे बघा मित्रांनो, ही पिशवी आहे बघा, हे काजूचं हे लावलं होतं, रोप होतं इथे ठेवून आपण त्याला इथे जॉईंट केलं होतं. हे बघा, आपल्या चॅनलवरती मित्रांनो जे खरं आहे तेच खरं आहे. काय पण नाही असं की तुम्हाला व्हिडिओ बनवायचा म्हणून काय माहिती द्यायची. तर हे बघा, इथे ही पिशवीचं कॅरी बॅग आहे, आपण इथे रोप ठेवून ते इथे चिपकलं होतं त्याचे. तर हे बघा, हे कसं जॉईंट झालं बघा. आता ह्या झाडाला काय झालं, 2 मुळं झाली मित्रांनो. हे बघा, हे केवढं काजूचं झाड आहे, वेल आली होती तोडली. हे बघा, हे बघा, हे झाडाला आता ह्याची ताकद भेटणार. आता हे काय होणार, 2-3 वर्षांनी हे पूर्ण चिपकणार सगळं आणि ह्या झाडाला मजबूती आणखी वाढणार आहे झाडाची, काजूची. तर हे बघा, ते म्हटलं तुम्हाला माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ बनवला. तर हे काय आहे, अगदी सोपं आणि हे कुठच्या पण सीझनला तुम्ही करू शकता. असं नाही की आता पावसाळ्यातच करावं लागतं, असं काय नाही. ह्याला हे तुम्ही कधी पण केलात आणि काय ह्याला जास्त लागत पण नाही. तुम्हाला हवं तर एक आणखी तुम्ही कमेंट करून सांगा की असं हे कसं करायचं जॉईंट कलम. तर ते मी बेट कलम, हे जॉईंट कलम म्हणा, बेट कलम तू कसं करायचं तर हवं तर मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. तर हे बघा, हे जोड सक्सेस झाला मित्रांनो. हे त्या व्हिडिओत बघा तुम्ही प्लेलिस्टमध्ये. ही 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 जे आपण काजूचा रोप घेतलेला तो केवढा होता बघा, एवढा रोप होता. किती छोटा होता, ह्या फांदी एवढा होता. हे बघा, ह्या फांदी एवढा होता बघा, ह्या फांदी एवढा रोप होता आपण जेवेळी करते वेळी. आणि आज बघा केवढा झाला, कारण कसं आता हे त्याला चिपकल्यामुळे हे आता केवढं झालं बघा. आणि आता ही झाडाची ताकद ह्या झाडाला येणार. आता हे झाड आपण लावलं होतं, छोटंसं रोप होता बघा, व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन केवढं छोटं रोप होतं एकदम. आणि तो आज आता कसं झालं बघा, चिपकलं. आता ह्याला काय होणार नाही, आता हे झाडाला आणखी मजबूती येणार. आणि हे तुम्ही कधी पण कुठच्या पण सीझनला करू शकता, ह्याला काय भारी नाही. फक्त उन्हाळ्यात केल्यावर काय होतं, ह्या रोपाला पाणी द्यावं लागतं लहान असल्यामुळे. तर त्याच्या ह्याने तुम्ही आता आता करू शकता. डिसेंबरमध्ये पण करू शकता, कारण डिसेंबरमध्ये ओली जागा असते जमीन, त्याच्यामुळे तेव्हा तुम्ही करू शकता. हे काय भारी नाही. आणि हवं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हे कसं करायचं, ते पण मी व्हिडिओ बनवीन, टाकेन तुम्हाला माहितीसाठी. तर हे बघा, हा जॉईंट बघा, हा बघा बघा कसं झालं. हे बघा किती मजबूत झालं बघा. हे बघा, हे किती फिट झालं बघा. हे बघा, आता हे काय झालं, हे झाडाची ताकद पूर्ण ह्याला आली. हे बघा, अगदी सोपं आहे मित्रांनो, काय भारी नाही, काय हे नाही. तर अशा ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही पण करू शकता, काय भारी नाही. आणि झाडं म्हटली की असंच नाही होती, ही मेहनत असते, ही केली पाहिजे सगळ्यांनी, तरच ती झाडं होणार, त्यांचं लाईफ वाढणार. ही झाडं 10 वर्ष जगणार किंवा 15 वर्ष जगणार, असं तुम्ही हे करणार तेव्हा ती 20 वर्ष म्हणा, 25 वर्ष जगणार काजूची. त्याच्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे मित्रांनो. हे बघा, हे बघा, पुन्हा एकदा बघा कसं आहे, कसं जॉईंट झालं बघा. हे तुम्हाला माहितीसाठी तुम्हाला समजावं म्हणून हे व्हिडिओ बनवतोय मित्रांनो, की तुम्हाला. हे बघा बघा, हे जोड कलम केलं होतं आपण. हे बघा, हे बघा कसं फिट झालं बघा, इकडं एकदम टायर्ड झालं एकदम. आता आता ह्याला काय होणार नाही, पाऊस असू लागो, ऊन लागो, काय होणार नाही. हे फिट झालं, एकदम मजबूत पक्क झालं. आता हे झाडाला पूर्ण चिपकलं. हे बघा, हे बघा, ह्याला आता काय होणार नाही असं. हे बघा, तर हे तुम्हाला माहितीसाठी म्हणून हे व्हिडिओ टाकतो मित्रांनो, तुम्हाला माहिती व्हावी. तुम्ही पण अशी झाडं करा मित्रांनो, अशी मेहनत करणार तेव्हा तुमची झाडे सक्सेस होणार. आणि तुम्ही स्वतःहून करणार तेव्हाच हे असं होणार. त्याशिवाय तुम्ही म्हणाल दुसरा करून देईल तर नाही. स्वतः तुम्हाला वेळ भेटणार तेव्हा कष्ट करणार, झाडांसाठी मेहनत करणार, तेव्हा तुमची अशी मजबूत झाडं होणार आणि त्यांचं लाईफ वाढणार. तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो. तर चला तर मित्रांनो, एक छोटासा तुम्हाला माहितीसाठी
एक सांगण्याचा दाखवण्याचा एक हे होतं, उद्देश होता. तर चला, तर कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करा आणि लाईक करा मित्रांनो. आणि तुमच्या मित्रांना पण तो व्हिडिओ शेअर करा, त्यांना जेणेकरून त्यांना पण समजून दे. चला तर नेक्स्ट व्हिडिओत भेटू. कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करा. चला तर नेक्स्ट व्हिडिओत भेटू. जय हिंद, जय भारत.